अभिनेत्री कृती साननवर एका जाहिरातीवरून कंगना रनौतसह अनेकांकडून टीका होते। असं असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तिचं समर्थन केलं। राहुल गांधींनी कृतीची सोशल मीडिया स्टोरी रिपोस्ट करत महिला काय परिधान करते, काय करते आणि कुठे जाते हा तिचा वैयक्तिक निर्णय असल्याचं म्हटलंय। महिलांना त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर केल्याबद्दल ट्रोल करणं थांबवावं असं आवाहन करत त्यांनी स्मॅश द पॅट्रियार्की हा हॅशटॅगही वापरला। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, राहुल गांधींचा पुण्यात झालेला कार्यक्रम, त्यातही महिलांच्या विषयी जास्त बोललं गेलं, महिलांशी संवाद साधला गेला। आता पुन्हा एकदा महिला हा मुद्दा घेऊन राहुल गांधींनी कृती सानन यांना सुद्धा समर्थन दिलेलं आहे। शिवाजी, राहुल गांधी यांनी ज्या जाहिरातीबद्दल वक्तव्य केले आहे ती साधारण 35 सेकंदाची एका ज्वेलरी ब्रँडची जाहिरात आहे। 17 ऑगस्टला ही पोस्ट करण्यात आली होती कृती सेनन यांनी आणि ती त्या जाहिरातीमध्ये रक्षाबंधन साजरा करताना पाहायला मिळते। मात्र तिच्या कपड्यावरून हा वाद झालेला आहे। डीप नेक ब्रालेट स्टाईलचा तिने ब्लाऊज घातला होता, त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं आणि त्या सगळ्या याच्यावरून तिच्या कपड्यावरून तिच्या पेहरावरून तिला ट्रोल केलं जात असताना त्या सगळ्या याच्यामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की रक्षाबंधनचा जो सण आहे त्या सणामध्ये अशा पद्धतीने कपडे घालणं, जाणून बुजून अशा पद्धतीने रक्षाबंधनचा संदर्भामध्ये मजाक उडवला जात आहे, म्हणजे चेष्टा केली जात आहे, अशा पद्धतीचे तिला ट्रोल केलं जात असताना राहुल गांधी यांनी या सगळ्या याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे की महिलांनी काय घालावं, काय परिधान करावं हे त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने त्यांना ट्रोल करणं योग्य नाही। आता त्याच्यावरती कंगना राणावत या देखील व्यक्त झालेल्या आहेत। त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी ना ब्रँडचं नाव घेतलं ना काही म्हटलेलं आहे, पण याच्या सगळ्या संदर्भामध्ये सातत्यानं ज्या पद्धतीने कंगना राणावत ट्रोल होतात त्याच्यावरती त्यांनी हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये जे भाष्य केलेलं आहे ते महत्वाचं आहे। त्यांनी असं म्हटलंय की महिलांसाठी हा चांगला वेळ आहे आणि आमच्या अलमारी म्हणजे कपाटामध्ये मोठमोठे कपडे जे असतात चांगले ते असतात आणि आजची महिला ही ग्लोबल आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये कॉकटेल ड्रेस पासून बाकीचे कपडे जे आहेत साडीपर्यंत त्या परिधान करतात। मात्र हे सगळे विकल्प असताना या संदर्भामध्ये राखी रक्षाबंधनच्या वेळेस अशा पद्धतीने कपडे परिधान करूनच आपल्या भावाला राखी बांधणार का, असा प्रश्न तिने उपस्थित केलेला आहे। कारण या ट्रेडिशन मध्ये आपल्या भावाला राखी बांधताना आपण काय परिधान करावं याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कपडे परिधान करता येऊ शकले असते असं तिचं म्हणणं आहे। आणि या अगोदर देखील वेगवेगळ्या ब्रँडनी अशाच पद्धतीने ज्या जाहिराती केलेल्या होत्या त्या देखील या निमित्ताने चर्चेला आलेल्या आहेत। एकंदरीत संस्कृती आणि व्यक्ती स्वातंत्र्य अशी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते। व्यक्ती स्वातंत्र्याच्या या सगळ्या लढाईमध्ये सातत्यानं असं घडताना आपल्याला पाहायला मिळतं। अगदी खरं आहे शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। बहुधा राजकीय क्षेत्रातून कृती साननच्या बाजूने आलेली राहुल गांधी यांची ही पहिली प्रतिक्रिया असावी। धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।